तर हॅलो वेलकम टू माय ब्लॉग गाईज. तर परत एकदा तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे ना. आपल्याला जायचं होतं शेविंग करायला, तर आपण शेविंग करायला आलो होतो आपल्या प्रणवकडं. तर प्रणव भाऊ काय आल्या आल्या डायरेक्ट गेले, बलवील चालू वगैरे केला. हे बघा, पण ते काय त्याचा उजेड काय एवढा पडलाच नाही. मग काय भाऊ नुसता डोकत होता. हे बघा कसा नुसता पोरींसारखे नखरे बर का गाईज त्याचे, काय सांगू. मग काय भाई शेवट लागला दाढी करायला. हे बघा 120चा स्पीड घेतला. मग काय भाऊ भाऊचं काहीतरी हरवलं होतं ते बा, काहीतरी सापडं राहिलं. म्हटलं काय रे काय झालं म्हणे, काय नाही म्हणे, थांब म्हणे 1 मिनिट. म्हटलं भाऊ तुम्ही म्हणशान तसं, म्हटलं डायरेक्ट नाही का, तुमच्या शब्दाच्या पुढं काहीच नाही. म्हटलं निम्मी केली, म्हटलं निम्मी तर 1 नंबर दिसू राहिले. म्हटलं बनलो थांबा गाई, 100% झाल्यावर तुमचा भाऊ चांगला दिसन. मग काय भाऊ त्याचं पुस्तक भिजलं होतं बँकेचं. मग काय त्याचं हप्त्याचं हे पा. म्हटलं वा व म्हटलं तुम्ही पाण्यात नीट पैसा धुवून काढे त्या, म्हटलं 1 नंबर. आणि हे बघा आपली दाढी वगैरे झालेली होती गाईज. कशी झालं तर आपला लुक बघा. हे बघा परत हे थांबा तुम्हाला फोटो दाखवता आपला लुक कसा झाला होता. तर हे बघा हे आपला फोटो. आणि मग काय त्याचं काम होतं, तो म्हणे चल म्हणे आपल्याला फोटो काढायला जायचं. म्हटलं भाऊ तू म्हणशील तसं. मग काय भाऊ आपण 120च्या स्पीडनी जगदंबा स्टुडिओला निघालो. त्यात आपला मित्र भेटला तर त्याला हात वगैरे केला. आणि काय मग काय चाललंच होतं. प्रणवला म्हटलं प्रणव भाऊ दम्मानी, म्हटलं तुझं झालं गेलंय, म्हटलं अजून आमचं व्हायचं आहे. मग काय तिथं फोटो वगैरे लावायला बघा ना आपला भाऊ कसा पावडर वगैरे लावतोय बघा. पोरीच्या वर नखरे तुम्हाला काय सांगितलं. पण भाऊ आपला बिल्डर आहे बरं का, नादी नका लागू. डायरेक्ट डंबल सारखा उचलितो एकाला. तर हे बघा डायरेक्ट सेट वगैरे झाला ना, गोरा झाला ना आपला भाऊ. बाई भाऊ कोणाचा आहे शेवट, आपलाच भाऊ आहे. तर आपण पण बघितले आपले केस वगैरे कसे नाही, 1 नंबर झाले. आणि भाऊ बघा ना किती भारी उभा आहे. हे बघा मग मस्तपैकी फोटो वगैरे काढला. आणि आपला भाऊ काय म्हणतो काय नाही ऐका आता तुम्हीच, नाही का. तर हे गाईज आम्ही काढलेले फोटो आणि आता आमचं तर गाईज बघितलं ना तुम्ही आपला प्रणव काय म्हटला काय नाही. तर बघा इथं फोटोची क्वालिटी अशी होती. प्रणव म्हणे कोणाला काढायचं असलं तर बिंदास या. आणि मग काय आपला भाऊ तर गणमन आहे मस्तपैकी. गाडीला चावी विसरून आला होता, गेला. पण नंतर परत आला. तो म्हणे प्रत्या गाडीची चावी आतमध्येच राहिली. म्हटलं बास अवघड आहे. म्हटलं आत्ताच तो डिप्रेशनमध्ये जाऊ राहिला. म्हटलं अजून किती दिवस जायचे म्हटलं. मग काय भाऊने फोटो काढलेले होते. तो म्हणे वा चला तर पब्लिक भेटू परत एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.